नमस्कार मित्रांनो, मी दिलीप पाटील यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं मनपूर्वक आभार मानतो. या ठिकाणी आपण साखराबाई जानराव यांच्या घरी आलेलो आहे. वालेकरवाडी पिंपरी चिंचवड शहरामध्ये राहतात. वय वर्ष यांचं 85 आहे. विशेष म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची अतिशय जवळून त्यांनी सभा ऐकलेली आहे. आणि ज्या सभेला गेलता ती सभेचं नाव कुठलं हो तुम्ही? नाही, आता जर जीवन तुम्ही जानेवारी एप्रिल पर्यंत असलं तर मला असं गाड्यावर न्या, मी पाळणा म्हणेन तिथं. हा, परंतु तुम्ही बाबासाहेबांची सभा जी ऐकली, कुठं ऐकली? बाबासाहेब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची तुम्ही सभा जी ऐकलेली आहे ना, कोणतं गाव होते? बार्शी. बार्शीला तुम्ही सभेला गेलता बाबासाहेब आंबेडकरांच्या. बाबासाहेबांना एकावन्न माझ्या आई तिथं मी तिसरीला होते ना, बघितलं जिवंत बाबासाहेब बघितलं. तिसरीला असताना हा, तुम्हाला एकावन्नला जीवन माझी 1944 तारीख आहे. हा. तर मी तिसरीला होते ना, तर ह्याला आता मग शेत करत होती वडील, हा. बैलगाडी घेतली सगळी चला बनली. मग मी म्हणलं वहिनी माझी भाऊजाई बनली नेता हे लागेल, मग देहरात ठेवायची. मग तिथं मी गाणं बनली एक. तिथं त्या सभेमध्ये हा, तिथं बाबासाहेब खुर्च्या लय टाकल्या हा. होत्या आणि मग दगड फेक झाली. हा ती कोटाबाई म्हातारीनं गाणं म्हणताना हे करा, बाबासाहेब लय लय बाबासाहेब देखला तरुण होता, तरुण बाबासाहेब तरुण लय देखला तरी. आणि त्याला ही बी होती शांताबाई दाने सुद्धा होती त्याच्यावर. हा. शांताबाई दानेला ह्याच्या बापानं गाडी घेऊन दिली 3 लाखाची सगळ्यात मग नेऊन. सभेमध्ये बाबासाहेब काय म्हणले आठवतं का तुम्हाला? आ बाबासाहेब त्या सभेमध्ये काय म्हणले आठवतं का तुम्हाला? आठवतंय की मला. सांगा काय म्हणले. आता मी बारकी असताना काय मला हा. सांग ऐकाय, पण बघितलं बघायला जाऊन माझं वडील म्हणलं बघायचं बघ. तर तिथं मी माझी ती ह्याची बहीण भावाची चुलत्याची पोरगी बाबानी बाळा म्हणलो आम्ही भगवानचा तिथे भीमनगर आहे ना, पाडा भीमाचा म्हणले ती भावांनी म्हणले. तर बाबासाहेबानं त्या कोटा ही होता तिथे, काय त्याचं नाव, ती भीमनगरचा बाबा होता ती, त्यानं मग बाबाला दिलं 50 रुपये त्यावेळेला. त्यावेळेला 50 रुपये दिला. म्हणला चिल्लरच म्हणजे एवढी. बाबासाहेबांची जी सभा होती ना, त्या सभेचा जो स्टेज होता त्या स्टेजवर तुम्ही गीतं म्हणत होता. आ बाबासाहेबांची जिथे सभा होती का नाही, बरोबर ना, त्या स्टेजवर तुम्ही गीतं म्हणली. कोण तुम्ही खुर्च्या टाकल्या होत्या. हा भगवंताच्या देवळाकडे जाताना मोठी वाट नाही होय. आहे की मोठी वाट आहे का आहे, नाही आहे मोठी? की, आहे का? मग तिथं आपल्या लोकांचं भीमनगर हिकल्या बाजूला, हा. आणि मग तिथं मोठा मंडप दिला. मग त्या बाबासाहेब मंडपामध्ये तुम्ही गाणी म्हणत होता. जिवंत बघितला इतका तरुण होता ना, लय 51ला 51. आणि 56ला वाढलं. बरोबर बरोबर. आहे का नाही? नाही, ती गाणी जी म्हणला ना तुम्ही तिथं त्या मंडपामध्ये, ते बाबासाहेबांनी ऐकली का गाणी तुमची? आता लय वायाने गाणं म्हणलं बाबासाहेबांवर. हा. लय म्हणलं, मोठ्या मोठ्या बाया होत्या चांगल्या चांगल्या. हा हा, ते मीच होते जरा पोरगी असल्याने. हा. पण ते माझं वडील काय म्हणायचं, ती देहरात ठेवती म्हणून बैलगाडी घेऊन. मग काय करे, त्याच्या बापानं शांताबाई दाने होती. माझ्या थोरल्या पोराच्या बारशाला जो आलती ती शांताबाई दाने. हा. म्हणजे ती गायिका त्यावेळची, हा त्यावेळची गायिका, हा. गाणं म्हणणारी गायिका असेल ना त्यावेळची. कोण शांताबाई दाने? हा हा आलती की माझ्या थोरल्या पोराच्या बारशाला. हा हा. त्यानं चांदीचा गणपती मोडला हिच्या बापानं आणि बुद्धाची मूर्ती करून दिली. अरे वा 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 वा. आणि पांढरी कपडे घेऊन दिले. हा हा आणि तिनं काय केलं, आता काय पहिलं तिनं सोन्याच्या बिंदल्या आणल्या. हा. 40 रुपये तुळा होता हा हा. माझ्या पारकसला. पहिलं तिनंच घातलं 5ला असा. म्हणजे पारकसला 10 तारखेला जन्मला आणि 14 तारखेला जयंती आली. हा. आणि मग मोठा मंडप दिला, बारसं बी होतं त्याच्यावर. आपण मंडप दिला, तिला बोलिवलं. आली बघ आली. मग तिनं कपडे आणली, त्याच्या आईला आणलं, बापाला आणलं. मला नाही, मला माझ्या आई पण त्या पोराला चांगला ड्रेस आणला, बंदूक एक आणली. हा त्यावेळी. हा, बंदूक खेळायची. आणि बिनले आणल्या 40 रुपये तोळा. तेवढं तर त्याच्या बापाच्या पाया पडले. माझ्या चौघी विधान आल्या. पण शिंगडे मास्तरचा बाप दिगंबर. हा हा. हा आहे का? बरोबर बरोबर. आणि साळव्या
ती तुम्हाला माहित नसते, याला मला माहित माहित नाही. हा जिगडे मास्तरची लोंढे साहेब तेव्हा टिया नव्हता, ती मास्तर होता. बरोबर. लोंढे साहेब ना तेव्हा स्टेशन मास्तर होता. हा हा. तर त्याला मी बोलायला लावलं. सगळे आपली मधला गरिबी असते तर फाटक्याची देतात. भारी लुगडी नाही पण साधीच लुगडी दिसून पांढरीच लुगडी हा हा. सगळी पांढरी लुगडी दिसून तिला लोंढ्यानं. लोंढ्या साहेबानं 25 लुगडी घेतली पांढरी बारशी नेहमी आणि सगळ्या पुरीवाला आले माझ्या शिराच्या पायाला. लगेच कुणात झालं कुणाचं. बरं, तुम्ही इतकं मन मोकळे तुम्ही बोलला त्याबद्दल तुमचं मनपूर्वक आभार आहे. जय भीम, जय बुद्ध. असंच अधून मधून आपण भेटूया. आम्ही याचा बाप मेळा करायचा ना तिचं म्हणायचं जैन आणि ह्याचं बाप चांगलं गाणं म्हण जे भीम भविष्यात उराला हात कर चांगलं हा. म्हण. लई नाटाय माझा दीर्घाचा एवढा खवट होता ना, लई नाटायचा हा. म्हणायचा पुरी. माझी 6वी झाली हा तेव्हा 3रीला होते. म्हटलं ग असंच आपण अधून मधून भेटू. आ हा, असंच अधून मधून आपण भेटू म्हटलं. ठीक आहे. बाबा माझ्या फार का धन्यवाद.